नमस्कार, रयत एज्युटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान यातील हे प्रकरण क्रमांक 4 मूलद्रव्याचे मोजमाप अर्थात मेजरमेंट ऑफ मॅटर ह्यातील आपला हा जवळपास तिसरा व्हिडिओ आहे आपला या प्रकरणातील. आणि 3 प्रकरणे यापूर्वी आपले पूर्ण आहेत. भाग 1 साठी आणि भाग 3 ची पण 3 प्रकरणं पूर्ण आहेत. हे तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही पाहू शकता. तर आपण आता आलो होतो व्हॅलेन्सी या चॅप्टर पर्यंत, ह्या पॉइंट पर्यंत. तर व्हॅलेन्सी म्हणजे काय? द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाइन इज कॉल्ड इट्स व्हॅलेन्सी. द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज इंडिकेटेड बाय अ स्पेसिफिक नंबर. It's a number of a chemical bond formed by one atom of that element with other atoms. म्हणजे तो व्हॅलेन्सी म्हणजे काय? तर ह्या व्हॅलेन्सी म्हणजे आपण अर्थात त्याला संयुजा असं म्हणतो. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असं म्हटलं जातं. आता ही जी संयुजा असते ही अंकाने दाखवली जाते. हा अंकच म्हणजे त्या मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूसोबत रासायनिक बंध केलेली जी काही संख्या आहे त्याला आपण किंवा रासायनिक बंधाची संख्या असं आपण म्हणतो. म्हणजे दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याबरोबर एखाद्या मूलद्रव्याने त्याच्या बरोबर किती त्या मूलद्रव्याची देवाणघेवाण केली त्याला आपण त्याची संयुजा असे म्हणतो. संयुजाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला सर्वात प्रथम जो काही हे शास्त्रज्ञांनी मांडलेले आहे, म्हणजे हे केव्हा झालेलं आहे तरी इन द 18th and 19th century the law of chemical combination were used to find out the valencies of element. In 20th century the relationship of the valency of an element with the electronic configuration was recognized. म्हणजे सुरुवाती 1800 आणि 19 दशकाच्या ह्या दशकामध्ये किंवा या कालावधीमध्ये या मूलद्रव्याच्या संयुजा समजण्यासाठी आपल्याला हे रासायनिक संयोगाच्या नियमाचा उपयोग करत होते. मात्र 20व्या शतकामध्ये मूलद्रव्याच्या संयुजासाठी त्याचं असणारं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हे महत्वाचं आहे, किंवा जी काय मूलद्रव्याची संयुजा आहे ती इलेक्ट्रॉनिक स्वरूपनाच्या माध्यमातून आपल्याला समजू शकेल की याचा संबंध लक्षामध्ये आला. यासाठी एक उदाहरण आहे. आपण साधारणतः हे उदाहरण आपण सोडियम आणि क्लोराईड या 2 मूलद्रव्याच्या बाबतीमध्ये आपण विचार करू. आता सोडियम आणि क्लोरीन, आता सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 11. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 2 8 1. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन या पद्धतीने आले. आता ह्या सोडियम काय करतो तर हा सोडियम हा धातू असल्यामुळे तो हा काय असतो क्रिएटिव्ह असतो, म्हणजे क्रियाशील असतो. आता याच्यामध्ये ह्याला त्याचं स्वतःचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं ऑक्टेट त्याला पूर्ण करण्यासाठी इतर 7 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, तरच त्याचं अष्टक पूर्ण होईल. किंवा तो असा करेल की हा 1 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जास्तीच आहे, तो इतर मूलद्रव्याला कुणाला तर देईल, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन 2 8 होईल. म्हणजे हा सोडियमचा आयन Na+ होईल. जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. आता सोडियमच्या बाबतीमध्ये काय होतं, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281. आता लास्ट ऑर्बिट मध्ये त्याच्या 1 इलेक्ट्रॉन आहे. इथे या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन आहे, आणि हा 1 इलेक्ट्रॉन -1 इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन तो देऊन टाकणार आहे. म्हणजे त्याचं त्या ठिकाणी हा देऊन टाकल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल त्याचं 2 8 हा त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन तयार होईल. आणि सोडियमचा आयन हा त्या ठिकाणी Na+ आयन हा तयार होतो. काय होतं या ठिकाणी Na+, तो इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणून या ठिकाणी प्लस आयन हा त्याला येतं. आणि याचबरोबर त्याच्याबरोबर अभिक्रिया होणारं जे काही क्लोरीन आहे, ह्या क्लोरीनचं अणुअंक आहे 17. ऍटॉमिक नंबर आहे त्याचा 17. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे. ओके, त्याला इलेक्ट्रॉन काय करायचं आहे, स्वीकारायचा आहे. कुणाकडून स्वीकारणार आहे तो साहजिक 1 सोडियमकडे जास्त आहे. म्हणजे सोडियमला त्याचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी, ऑक्टेट म्हणजे लास्ट ऑर्बिट मध्ये त्याला 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी त्याला 7 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. मग 7 मिळवण्यापेक्षा 1 गमावलेलं कधीही चांगलं, असा हा सोडियम विचार करतो. मग आता ठिकाणी क्लोरीन
क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2s7 आहे. आता हा 7 हा सोडियमला काय करणार आहे, त्याच्याकडून एक हा आयन तो ऍक्सेप्ट करतो, तो स्वीकारतोय. ओके, म्हणजे त्याच्यापासून क्लोरीनचं आयन तयार होईल आणि याचबरोबर त्याच्यामध्ये त्याच्या आउटर ऑर्बिटमध्ये म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ऍडिशन होईल. म्हणजेच त्याचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार आहे ते 288 होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 18 त्याच्यामध्ये आयन झालेले तुम्हाला दिसून येतील. हा क्लोरीनचा आयन तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून या ठिकाणी Cl- आणि ही रिएक्शन ज्या पद्धतीने घडून येते ती सोडियम प्लस आयन प्लस क्लोरीनचं मायनस आयन आणि इट गिव्ह सोडियम क्लोराइड अशा पद्धतीचा हा सोडियम क्लोराइड तयार होतो. A sodium atom give away one electron, a cation of a sodium is formed. म्हणजे ह्यालाच काय म्हणतो आपण, कॅटायन त्याचं तयार झालं, कॅटायन हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह चार्ज. हेच द व्हॅलन्सी ऑफ अ सोडियम इज 1. तो किती इलेक्ट्रॉन देतोय म्हणजे 1. त्याची क्षमता किती आहे इलेक्ट्रॉन देण्याची, कंबाईन होण्याची? आपण डेफिनेशन सुरुवातीला पाहिली होती सोडियमची, काय सॉरी संयुजाची म्हणजे व्हॅलन्सीची. The capacity of an element to combine is called its valency. म्हणजे तो किती देऊ शकतो, किती किंवा किती घेऊ शकतो इलेक्ट्रॉन आयन जे काय असतील ते आपण त्याच्यामुळे त्याला काय म्हणणार आहे, त्याची त्या ठिकाणी कॅपॅसिटी म्हणजे जी किती कॅपॅसिटी आहे तर 1 इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी आहे. ओके, म्हणजे अ सोडियम ॲटम गिव्ह अवे 1 इलेक्ट्रॉन अँड टू फॉर्म अ कॅटायन. कॅटायन सोडियम या ठिकाणी फॉर्म होतं. द व्हॅलन्सी ऑफ द सोडियम 1 म्हणून त्याची तो 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याची व्हॅलन्सी किती झाली, 1 झाली. याच बरोबर अ क्लोरीन ॲटम टेक अप 1 इलेक्ट्रॉन अँड अ फॉर्म ऑफ अन anion ऑफ क्लोरीन दॅट ऑल्सो नोन एज क्लोराइड. आणि याच बरोबर क्लोरीन काय करतोय, तो इलेक्ट्रॉन एक स्वीकारतोय. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी तो इलेक्ट्रॉन देतोय सोडियम आणि क्लोरीन हा 1 इलेक्ट्रॉन स्वीकारतोय. म्हणजेच यामध्ये आपल्याला हा जेव्हा या सोडियमची संयुजा एक आहे का तर तो 1 इलेक्ट्रॉन देतो आणि त्याचा तो धन आयन तयार होतो. आणि क्लोरीन पण काय करतोय या ठिकाणी त्याचा क्लोराईडचा ऋण आयन या ठिकाणी तयार होतो. म्हणून क्लोरीनची संयुजा पण 1 आहे, कारण सोडियम 1 देतोय म्हणून त्याची संयुजा 1 आणि क्लोरीन 1 स्वीकारतोय म्हणून त्याची पण संयुजा 1, त्याची व्हॅलन्सी 1. म्हणजेच यावरून आपल्याला काय सांगायचं तर यापासून आपल्याला जो काही हा सोडियम क्लोराइड हा आपल्या या ठिकाणी कंपाऊंड तयार होतं. द व्हॅलन्सी ऑफ द क्लोरीन इज ऑल्सो 1 आफ्टर इट द गिविंग अँड इट टेक इलेक्ट्रॉन इज ओव्हर. The electronic configuration of both of the resulting ion has the completed octet due to the attraction between unit opposite charge on the two ions. One chemical bond is the formed between sodium and chlorine ion and to form a compound sodium chlorides. आणि याच्यापासून हे जे काही त्याचे अपोजिट जे काही चार्ज असतात, जे अपोजिट चार्ज कोणाचे तर या ठिकाणी अपोजिट चार्ज मध्ये आपण पाहत असताना सोडियमचा पॉझिटिव्ह आयन आणि क्लोरीनचा हा निगेटिव्ह आयन, हे पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन हे परस्पर काय झाले, हे अपोजिट झाले, हे एकमेकांच्या विरुद्ध झाले. तरी सुद्धा याच्यातून काय होतं, हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे काय करतात, अपोजिट पोल्स असल्यामुळे काय होतं, ते अपोजिट एकमेकाचे फॅक्टर असल्यामुळे ते काय करतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि त्यांच्यापासून एक बंध तयार करतात. त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, आपण त्याच्यापासून हे रासायनिक बंध तयार होतो आणि त्याच्यापासून सोडियम क्लोराइड हा एक संयुग हे तयार होत असतं. अ सोडियम ॲटम has the capacity to give away 1 electron while a chlorine atom has the capacity to take up 1 electron. म्हणजे सोडियमचं 1 इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता आहे तर क्लोरीनची 1 इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता आहे. It means that the valency of the both of the elements sodium and the chlorine is 1. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला सांगायचं आहे की काय तर सोडियम आणि क्लोरीन यांची जी काही संयुजा आहे ही संयुजा एकच आहे. का From this electronic configuration, definition of the valency is follow. मग याच्यावरून आपल्याला त्याची एक व्याख्या
व्हॅलेन्सीची व्यवस्थितपणे आपल्याला एक व्याख्या करता येईल. The number of electron that an atom of an element gives away or take up while forming an ionic bond is called as the valency of that element. म्हणजे याच्यावरून आपल्याला ही जी काही सोडियमची अणूची जी काही क्षमता आहे ही 1 इलेक्ट्रॉन देण्याची आहे, तर क्लोरीनची 1 इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता आहे. म्हणजे यावरून आपण सोडियम आणि जे क्लोरीन आहे या दोघांच्या या मूलद्रव्यांची संयुजा एक आहे असे म्हणतो. तर याच्यावरून आपल्याला त्याची एक व्याख्या फ्रेम करता येईल. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचे अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुजा होय. आयनिक बंध म्हणजे त्याच्यातून जे काही केमिकल रिएक्शन होणार, त्याच्यातून जे काही बॉन्ड तयार होतात, हे बॉन्ड तयार होत असताना त्या मूलद्रव्याचे अणू जितके देतात किंवा जितके घेत असतात ती संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुजा होय असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट पार्ट आपण या ठिकाणी पाहू. हा जो काय पार्ट आहे तो ड्रॉप केलेला आहे व्हेरिएबल व्हॅलेन्सी. आता व्हेरिएबल व्हॅलेन्सी म्हणजे काय, तर आपल्याला याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून प्रत्येकाचे आपल्याला या इलेक्ट्रॉनच्या मूलद्रव्यांच्या ही जे काही व्हॅलेन्सी असतात त्या व्हॅलेन्सी आपल्याला फाइंड आउट करता येतील, आपल्याला सांगता देखील त्या येतील. Under the different condition, the atom of some element give away or the take up a different number of electron. In such cases, those elements exhibit more than one valency. This the property of the element is called as the variable valence. आता काही तुम्हाला मूलद्रव्यामध्ये काही संयुजाच्या तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या संयुजा एकापेक्षा तुम्हाला जास्त त्याच्या संयुजा देखील दिसून येतील. म्हणजे अशी काही परिस्थिती असते की काही मूलद्रव्यांचे हे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देत असतात किंवा इलेक्ट्रॉन घेत असतात. अशा वेळी ही मूलद्रव्ये ते एकापेक्षा जास्त संयुजा दाखवत असतात. तुम्हाला हा खालील तक्ता पूर्ण करा म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला आहे तो चार्ट. या ठिकाणी सुरुवातीला हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक 1 आहे, त्याचं साहजिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकच येईल, त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे संयुजा म्हणून एक त्याची संयुजा पण एकच आहे. आता इथं सांगा मला हेलियम, हेलियमच्या बाबतीत काय आहे, ॲटॉमिक नंबर 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि त्याची इलेक्ट्रॉनिक संयुजा व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 आहेत, संयुजा 0 का. तर याची संयुजा 0 येण्याचं कारण, याची व्हॅलेन्सी 0 येण्याचं कारण, तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात, चौथ्या ऑर्बिटमध्ये 32 इलेक्ट्रॉन असतात. ही त्याची कॅपॅसिटी असते. याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तो पुढच्या ऑर्बिटमध्ये तो उर्वरित राहिलेला जो काही इलेक्ट्रॉन असतो तो जात असतो. आता हे हेलियम हा कोणालाही देतही नाही आणि घेतही नाही, तो कॉन्स्टंट आहे, तो स्थिर आहे, त्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे म्हणजे त्याची अष्टक स्थिती प्राप्त त्याला झालेली आहे. म्हणजे त्याची जरी 2 असले तर त्याची कक्षा, त्याची ही मर्यादा पूर्ण आहे, ती फुलफिल आहे. त्यानंतर लिथियम येतो. लिथियमचा अणुअंक आहे 3, साहजिक त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2 1 येईल. आता पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आला म्हणजे हा इलेक्ट्रॉन ह्याला जर त्याचं इलेक्ट्रॉनिक लिथियमला कॉन्फिगरेशन पूर्ण करायचं असेल तर त्याला 7 इलेक्ट्रॉन दुसरीकडून कुणाकुणातून मिळवावे लागतील. त्यापेक्षा तो काय करेल, तो 1 इलेक्ट्रॉन देऊन त्याची ऑक्टेट त्याचं तो कंप्लीट करेल. त्याची संयुजा इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे तो जास्तीत जास्त किती देऊ शकणार आहे, 1. या ठिकाणी तुम्ही 1 या पद्धतीने मेन्शन तुम्ही करू शकता, म्हणजेच त्याची व्हॅलेन्सी आहे 1. ओके, तर या पद्धतीने आपल्याला हा जो काही चार्ट आहे हा तुम्ही चार्ट पूर्णतः पूर्ण करा. हे परावर्तित संयुजेचं पण त्याच पद्धतीने आहे. हे Cu+ कॉपर सेमीमध्ये जाऊ इकडं. आता या पद्धतीने हे जे काही सम या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, काय एलिमेंट दिलेले आहेत, ती त्यांच्या संयुजा ह्या व्हेरिएबल्स आहेत. या ठिकाणी आपल्याला कॉपर्स आहे, मर्क्युरी दिले, आयर्न दिले. ज्या वेळेस कॉपरची संयुजा 1 असेल किंवा ते 2 दर्शवतात आपल्याला व्हेरिएबल संयुजा 1 आणि 2 दर्शवते. ज्या वेळेस 1 आयन असतो त्याला Q+ म्हणायचं, ज्या वेळेस तो 2 इलेक्ट्रॉन देतो त्याला क्युप्रिक असं म्हणायचं. त्याच पद्धतीनं मर्क्युरीचं त्याचा सिम्बॉल आहे, याची जी
तो पण 1 आणि 2 अशा पद्धतीच्या संयुजा दर्शवतो. ज्यावेळेस एक त्याची संयुजा असेल, त्याने 1 इलेक्ट्रॉन दिलेला असेल, त्यावेळेस त्याला मर्क्युरस म्हणायचं आणि ज्यावेळेस 2 दिला त्याला मर्क्युरिक असं म्हणायचं. या पद्धतीनं आयर्नचा देखील तुम्ही अभ्यासू शकता. Write down the cation and anion combined from the compound in the following chart. NaOH, Na+ हा कॅटायन जे धन आयन असतो तो त्याला कॅटायन म्हणायचं, जे ऋण असतं त्याला ॲनॉयन म्हणायचं. या ठिकाणी OH- येतं. या पद्धतीने हा रॅडिकलचा चार्ट तुम्ही पूर्ण करा. आता हे रॅडिकल्स म्हणजे काय ते पाहूया. कंपाउंड विथ आयनिक बॉन्ड्स हॅव्हिंग 2 constituents. There are cations and anion. A cation having a positively charged ion and anion having a negatively charged ion. They take part independently in the chemical reaction and therefore are called radicals. म्हणजे आता ही जी काही रॅडिकल्स असतात किंवा मूलके असतात, ही मूलके पाहू. आता मूलके म्हणजे काय, तर आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे 2 घटक असतात. म्हणजे आयनिक संयुग म्हणजे जे संयुग तयार होतो त्याच्यामध्ये 2 अशा पद्धतीचे संयुग घटक असतात. एक असतो कॅटायन आणि एक असतो ॲनायन. कॅटायन म्हणजे धन प्रभारित आयन असतो आणि ॲनायन म्हणजे ऋण प्रभारित आयन असतो. आता हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत असतात, त्यामुळे त्यांना रॅडिकल्स म्हणजे त्यांना आयन मूलके असं त्यांना म्हटले जातं. It is seen from the above chart that different bases such as NaOH, KOH are formed when various cationic radicals are paired with a different anionic radical hydroxide. Hence, the cation radical are also called as the basic radicals. Different bases are distinguished from each other by the basic of radical in them. On the other hand, a different acidic such as hydrochloric acid, hydrobarium are formed when a different anionic radical are paired with a cationic radical, that is H+. Therefore, the anionic radicals are called acidic radicals and the different in the composition of the various acids become clear from acidic radical present in them. म्हणजे आता ह्यामध्ये काय घडून येतं, तर जी काही अशी कॅटायन रूपी मूलके असतात की ज्याची जोडी हायड्रॉक्साईड या आयना बरोबर झाली की त्या ठिकाणी मूलकासोबत जर झाली की त्याच्यापासून आम्लारी तयार होत असतात. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. यामध्ये या कॅटायनांना आम्लारी धर्मी मूलके असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या ह्या आम्लारी धर्मीमधील फरक हा मूलकामुळे स्पष्ट होतो. या उलट ॲनॉन रूपी मूलकांची जोडी हायड्रोजन आयन या कॅटायन रूपी मूलकाबरोबर ज्यावेळेस होत असते त्यावेळेस आम्ल तयार होतात, म्हणजे ऍसिड तयार होतं. HCl असेल, HBr असेल. आता यामुळे ह्या आयनला आम्लधर्मी मूलके असे म्हणतात. वेगवेगळ्या आम्लाच्या संघटनातील हा फरक त्यांच्या आपल्या ठिकाणी आम्लधर्मी मूलकामुळेच या ठिकाणी हा आपल्याला स्पष्ट झालेला दिसून येतो. रासायनिक संयुगाचे किंवा संयुगातील रासायनिक सूत्रे कशा पद्धतीने होतात ते आपण या ठिकाणी पाहूया, किंवा ते कशा पद्धतीने हा 10वी साठी तुम्हाला खूप उपयुक्त असा भाग आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. हाचा जरा थोडा व्हिडिओ जरी मोठा असेल तरी आपला हा जो पार्ट आहे तो खूप आपल्याला महत्वाचा आहे. याला ड्रॉप केलेला भाग मी घेत नाहीये. अ केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड म्हणजे the characteristics of the compound formed by the ionic bond is that the molecule has the 2 parts. These are a cation and anion, that is a basic radical and acidic radical. These 2 parts are oppositely charged. The force of the attraction between them constitute the ionic bond. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे काही मूलक असतात हे ज्यावेळेस आयन तयार करत असतात किंवा हे जे काही रासायनिक अशा पद्धतीने बंध तयार होतात त्याला आपण आयनिक बंध असं म्हणतो. या आयनिक बंधाने तयार झालेली ही जे काही संयुगे असतात त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये 2 भाग असतात. रेणूचे त्याचे 2 भाग असतात, त्यामध्ये एक कॅटायन असतो आणि एक ॲनायन असतो, हे देखील पाहिलेलं आहे. आता कॅटायन आणि ॲनायन म्हणजेच आम्लारी धर्मी मूलक आणि आम्लधर्मी मूलक हे दोन्ही त्यामध्ये असतात. आता हे एकमेकाच्या विरुद्ध असणारे गुणधर्म असणारे ही दोन्ही मूलके आहेत. यांच्यामध्ये आकर्षण बल असतं.
अपोजिट आपण ज्या पद्धतीनं मॅग्नेट पाहतो पॉझिटिव्ह पोल निगेटिव्ह पोल म्हणजे नॉर्थ पोल साऊथ पोल अपोजिट पोल आलं का ते अट्रॅक्ट करतं. त्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांचे कॅटायन जर डिफरंट आले वेगवेगळे आले तर ते एकमेकांना काय करतात आकर्षित करतात. यांच्यामध्ये हे आकर्षण बल असतं म्हणजे त्या ठिकाणी आपण त्यांच्यामध्ये आयनिक बंध आहे असं समजतो. आयनिक संयुगाच्या नावातच दोन शब्द आहेत. पहिला शब्द कॅटायनचे नाव असते तर दुसरे शब्द हे ऍनायनचे नाव असते. जसे सोडियम क्लोराईड हेच आपल्याला एक रासायनिक सूत्र जर आपल्याला लिहायला सांगितलं तर त्याची कॅटायनची संज्ञा डाव्या बाजूला असते. म्हणजे सोडियम Na+ हे आपण डाव्या बाजूने क्लोराईड त्याच्या पुढे Cl- अशा पद्धतीने आपण लिहित असतो. आता हे रेणूसूत्र लिहित असताना काही आपल्याला नियम पाळणं आवश्यक आहे. A formula of the compound such as the sodium chloride is written by a symbol that the cation on the left hand and adjoined to the right hand side. The charge are not shown through the number of the ion is the written as subscript or right on the right of the symbol of an ion. In the case of the composite radicals, the number is the written as a subscript outside the bracket enclosing its symbol. The number is the obtained easily by the method by the cross multiplication of the valencies. The steps are the written a chemical formula are shown on the next page. म्हणजे यामध्ये आपण ह्या संज्ञा लिहित असताना आता रेणूसूत्र लिहित असताना सामान्यपणे आयनावरील प्रभार हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे ऍनायन कॅटनचे आपण दर्शवत नसतो. मात्र त्या आयनाची संख्या संज्ञेच्या त्याचा जो काही सिंबॉल आहे म्हणजे सोडियमचा Na ही त्याची संज्ञा आली ही उजव्या बाजूला त्याच्या जो काही पायाशी लिहिली जातात. म्हणजे संयुक्त मूलकाची संख्या 2 आहे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ती मूलकाची संज्ञा कंसामध्ये लिहून ती संख्या कंसाबाहेरच्या उजव्या पायाशी लिहित असतात. ती कशा पद्धतीने लिहायची त्याची मेथड कोणत्या पद्धतीची आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. आता सर्वसामान्यपणे आपल्याला ह्या सोडियम क्लोराईड या ठिकाणी आपल्याला त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सोडियम सल्फेटचं दिलेलं आहे. टू राईट द सिम्बॉल ऑफ द रॅडिकल बेसिक रॅडिकल ऑन द लेफ्ट. या ठिकाणी हे बेसिक रॅडिकल आहे हा लेफ्ट साइडला आपण घेतलेला आहे. SO4 या पद्धतीनं लिहिलेली ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप म्हणजे मूलकाच्या संज्ञा लिहिणे. संज्ञा काय लिहिली सोडियम म्हणजे Na आणि इकडं त्याच्या बाजूचा जो काय सोबतचा जो कुठला दुसरा अदर संयुग आहे म्हणजे कॅटायन आहे तो लिहायचा म्हणजे SO4. आता पायरी नंबर सेकंड काय तर त्या मूलकांच्या खाली त्यांच्या संज्ञा लिहायची. सोडियमची व्हॅलेन्सी किती आहे ती संज्ञा 1 आहे आणि SO4 ची या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करून या ठिकाणी बहुपदीची संज्ञा जी काही संयुज आहे व्हॅलेन्सी आहे ती आपल्याला लिहायची आणि या ठिकाणी त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे Na इकडं 2 कड 1 SO4 कड आणि यावरून ह्याचं आपल्याला हे रासायनिक सूत्र लिहिता येतं Na2SO4. म्हणजे हे अशा पद्धतीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे रॅडिकल्स आपल्याला याचे क्रॉस करायचे त्या संज्ञा हा एकमेकाला अल्टर करायच्या. म्हणजे Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेटचं या पद्धतीनं आपल्याला त्याचं रेणूसूत्र मिळतं. त्याचं केमिकल फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. आपण आज याच ठिकाणी थांबूया. नवीन प्रकरणात आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत जय हिंद जय कर्मवीर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना पण सांगा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. जय हिंद जय कर्मवीर.